नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या युट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, नवीन पीक विमा योजना आली आणि एक चर्चा सुरू झाली की नेमकी ही पीक विमा योजना काय आहे। म्हणजे जो पहिले 1 रुपयात पीक विमा योजना होती शेतकऱ्यांसाठी ती बंद होऊन आता शेतकऱ्यांना पूर्ण प्रीमियम भरावा लागणार आणि नवीन पीक विमा योजनेचे जीआर आले। जीआर आला 499 पानाचा जीआर होता, परंतु त्या जीआर मध्ये नेमकं काय आहे आणि नेमकी ही पीक विमा योजना कशी आहे, शेतकऱ्यांसाठी याचा किती फायदा आहे आणि किती तोटा आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्कीच करा। तर मित्रांनो, जी नवीन पीक विमा योजनेचा जीआर आलेला आहे त्या जीआर मध्ये काही म्हणजे जे बदल करण्यात आलेले आहे ते बदल नक्कीच शेतकऱ्यांसाठी जे आहे ते काही नुकसानकारक आहे। त्यामध्ये आपण जसं की बघू शकतो की पहिले जे होतं पहिले त्यामध्ये 3 ट्रिगर होते। त्या 3 ट्रिगर पैकी एक होतं स्थानिक नैसर्गिक आपत्तीचा, म्हणजे एखाद्या ठिकाणी जर स्थानिक ठिकाणी प्रॉपरली कुठे काही आपत्ती झाली, नैसर्गिक आपत्ती आली तर तो शेतकऱ्याला त्यामध्ये त्या ट्रिगरमध्ये विमा मिळायचा। आता असं तर होत नाही ना की एखाद्या तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली तर सर्वच तालुक्यामध्ये होईल, किंवा आताचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो। मागील 27 जून रोजी 26 जून रोजी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार आणि मेहकर तालुक्यामध्ये इतकी अतिवृष्टी म्हणजे ढगफुटीसारखा पाऊस झाला की हजारो हेक्टरवरची जी पेरलेलं पीक होतं ते वाहून गेलं आणि शेकडो एकर जमीन ही खरडून गेलेली आहे। तर आता त्या शेतकऱ्यांनी काय करायचं, ते शेतकरी या ट्रिगरमध्ये बसत नाही, कारण जी नवीन पीक विमा योजना आहे त्यानुसार फक्त काढणी पाश्चात नुकसान झाल्यानंतर जे उंबरठा उत्पादन येणार त्यानुसार त्यांना शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार काढणी पश्चात। त्यामध्ये दुसरं कोणताही ट्रिगर नाही आहे। त्यामध्ये दुसरं एक होतं की एक ट्रिगर पुन्हा होता की पेरणीनंतर जर सतत 21 दिवसाचा पावसाचा खंड पडला तर ते 25% अग्रिम पीक विमा शेतकऱ्यांना मिळत होता। ते देखील यामधून बाद करण्यात आलेलं आहे नवीन योजनेतून। यामध्ये फक्त एकच ट्रिगर ठेवण्यात आलेला आहे की काढणी पश्चात जर शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर त्यामध्ये 5 वर्षाचं उंबरठा उत्पन्न काढून त्याचे 20% जे काही होईल ते शेतकऱ्यांना विमा दिला जाईल। हाच प्रश्न काल विधिमंडळामध्ये देखील जे अधिवेशन चालू आहे पावसाळी अधिवेशन, त्या पावसाळी अधिवेशनामध्ये देखील जे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब यांनी देखील उपस्थित केला की जर त्या शेतकऱ्यांनी पेरलं, वाहून गेलं किंवा उगवलंच नाही, कापणीपर्यंत त्याचं पिकच जर गेलं नाही तर तुम्ही उंबरठा उत्पन्न कसं काढणार किंवा त्या शेतकऱ्याला तुम्ही मदत कशी देणार, विमा कसा मिळणार, हाच प्रश्न जे आहे। तर जे सत्ताधारी पक्षाचे आमदार साहेब आहेत सदाभाऊ खोत, त्यांनी देखील हाच प्रश्न उपस्थित केला। त्यांनी हेच प्रश्न उपस्थित केला की जी नवीन पीक विमा योजना आलेली आहे ही यामध्ये जे ट्रिगर आहे ते अगदी चुकीचे आहे। जर त्या शेतकऱ्यांचं पिकाचे कापणीपर्यंत गेलं नाही, त्याचं नुकसान झालं, ते पीक जर वाहून गेलं किंवा पुन्हा काही नैसर्गिक आपत्ती आली किंवा पावसामुळे ते खराब झालं तर त्याने काय करावं, त्याला तुम्ही कसं मदत देणार किंवा काय मदत देणार, त्यावरती जे कृषी मंत्री साहेब होते त्यांनी जबाब देखील दिला की त्यांचा आम्ही जे उंबरठा उत्पन्न असणार आहे मागील 5 वर्षाचा असणार आहे त्यावरती आम्ही काढू आणि त्यांना मदत देऊ। परंतु ते देऊ झालं, नंतरचं झालं, पण तुझे हा जो नियम लागू केलेला आहे तो अगदी चुकीचा आहे। त्यावरती त्यांनी सांगितलं की त्यावर जे आहे ते एक बैठक बोलवून काही सूचना असतील तर ते घेऊन हे जे नवीन योजना आहे त्यामध्ये काही बदल करता येते का ते बघू। त्यामध्ये दुसरा एक विशेष म्हणजे विमा योजना कप अँड कॅप मॉडेलनुसारच आहे। 80-110% त्याला जे आहे ते रूल लागू आहे। जर का 110% शेतकऱ्याचं नुकसान झालं तरच कंपनी हे जे आहे ते शेतकऱ्यांना विमा देणार आणि त्यासाठी सरकारला कंपनीला जे आहे ते आता हप्ता द्यायची आवश्यकता नाही, कारण जे विम्याचा जर कंपनीने शेतकऱ्यांना विमा दिला तरच सरकार जे आहे ते कंपनीला पुढील हप्ते देणार आहे। जर का त्यांना तसं द्यायची आवश्यकता पडली नाही, कंपनीला जर विमा शेतकऱ्याला वाटप करायची आवश्यकता नाही पडली तर जो आज शेतकरी जे 2% प्रीमियम भरणार आहे, काही जिल्ह्यामध्ये 2%, 1%, 1.5% असं वेगवेगळं प्रीमियम आहे। बुलढाणा जिल्ह्यासाठी 2% 1160 रुपये हेक्टरी सोयाबीनचा विमा आहे, तर ते जो हेक्टरी जो पैसे शेतकरी भरणार आहे जो कंपनीकडे जमा होणार तो जर कंपनीला वाटायची गरज पडली नाही, विमा जर शेतकऱ्याला दिला नाही तर त्यातील 80% जे आहे ते पैसे जे आहे ते सरकारला त्यांनी परत करायचे, फक्त 20% आपल्याजवळ ठेवायचे। तर यामध्ये थोडासा आता ते विचार करण्यासारखा आहे की शेतकऱ्यांना यामध्ये विमा मिळणार आहे किंवा नाही, शेतकऱ्यांनी विमा भरायचा
तर खूप ही पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी खूप चांगली आहे, कारण ते एक शेतकऱ्यांना कवच आहे. सरकारने या अगोदर देखील राबवली होती, परंतु आता 1 रुपयात बंद केलं. नवीन योजना आली, त्यामध्ये खूप सारे बदल केले, ट्रिगर बदलले, आणि जे आपण आता चर्चा केली, जो फक्त एकच ट्रिगर ठेवलेला आहे काढणी पश्चात नुकसानचं किंवा उंबरठा उत्पन्नाचं, त्यावरूनच फक्त पीक विमा मिळणार. तर हे थोडंसं शेतकऱ्यावर अन्याय आहे. तर सरकारने यावरती विचार करायला पाहिजे आणि काय बदल करता येईल ते करायला पाहिजे, आणि शेतकऱ्यांसाठी जेवढं शेतकऱ्यांना याचा लाभ देता येईल किंवा शेतकऱ्यांना एक कवच देता येईल तेवढं द्यायला पाहिजे. मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्वाची अशी माहिती होती. शेतकऱ्यांमध्ये संभ्रम होता की नेमकी नवीन योजना कशी आहे, विमा मिळणार की नाही मिळणार, काय काय आहे यामध्ये. तर मी तुम्हाला ही माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता यामध्ये जर काही बदल झाले किंवा काही नवीन माहिती आली तर आपणापर्यंत मी पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. सरकारची अशी नवनवीन योजनाची किंवा जी काही शेतीविषयक माहिती आहे आपल्यापर्यंत मी पोहोचत राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.